शहरात 26 मेच्या रात्री 1 वाजल्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। हे आदेश 8 जूनपर्यंत लागू असतील। आगामी बकरी ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनानं हा निर्णय घेतलाय। या आदेशानुसार शहरात 5 तसंच त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर मर्यादा घालण्यात आल्यात। तसंच पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या सभा, आंदोलनं आणि मिरवणुका काढण्यास पूर्णपणे बंदी घातली। शांतता भंग करणाऱ्या तसंच कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं दिलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, उद्यापासूनच हे आदेश लागू केल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहतो की पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते उद्या रात्रीपासून लागू केलेले आहेत। उद्या रात्रीपासून ते 8 तारखेला म्हणजे जवळपास 14 दिवसाचे हे प्रतिबंधात्मक आदेश आहेत। पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठलेही संघटना असेल, राजकीय पक्ष असेल किंवा इतर यांना कुठले आंदोलन मोर्चे काढता येणार नाहीत किंवा एकत्रित येणार नाही असं या आदेशामध्ये म्हटलंय। एकूणच आपण पाहतो की काही दिवसांवर बकरी ईद आहे, सण आहेत, त्यामुळे याच्याही बाबतीत कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्यात येते। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काळजी म्हणून पुणे पोलिसांकडून 14 दिवस पुण्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे याची अंमलबजावणी उद्या रात्रीपासून ते 8 जून पर्यंत असे 14 दिवस असणार आहे। त्यामुळे या काळामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांना किंवा इतर संघटना असेल किंवा नागरिकांना एकत्रित येता येणार नाहीत, आंदोलन मोर्चे काढता येणार नाहीत किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम जो आहे तो एकत्रित असा सभा घेता येणार नाही। त्यामुळे याच्याकडे काय। धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।